साधारणतः सकाळी 8:45च्या दरम्यान ही दुर्घटना घडली। यानंतर अनेक मुद्दे आता उपस्थित होत आहेत। पायलटना मेडिकॉल दिला होता का? ब्लॅक बॉक्स सापडलाय का? काय या सगळ्या संदर्भात कारण कळतंय? असे अनेक मुद्दे अद्यापही अनुत्तरित आहेत। पण मुळात ज्या चिन्हावर दादांची ओळख पटायची तर ही उजवीकडची जी दृश्य तुम्ही या क्षणी पाहताय टीव्ही स्क्रीनवर, ही अजित पवार बारामतीला शनिवारी निघालेले होते तेव्हाची ही दृश्य। क्रू मेंबर पिंकी माळी आपल्याला दृश्यांमधून दिसतात, त्याही वेळी त्या उपस्थित। तर अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक बॉडीगार्ड दादांसमवेत उपस्थित। आज दादांच्या जाण्याची जेव्हा बातमी आली त्यावेळी मात्र महाराष्ट्र निशब्द झालाय, कारण ही तडफदारपणे पडणारी पावलं, कणखर नेतृत्व, वेचक आपण म्हणूया नजर, दादांची नजर ही फार तीक्ष्ण असायची। कोणतीही गोष्ट दादांच्या नजरेतून चुकायची नाही। आणि बारामतीचा किल्लेदार, वक्तशीरपणाचा माणूस, अजात शत्रू आपल्यातून हिरावून गेलेला आहे। खरं म्हणायला ते महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे। ते कोणत्या पक्षाचे होते पेक्षा ते सगळ्यांचे दादा होते। सभागृहामधलं त्यांचं शिस्त पद्धतीनं वागणं, कोणाशीही बोललं तर 5 मिनिटांमध्ये ते रागवणं, विसरणं आणि सगळ्यांवर प्रेम करणं, विकास हाच त्यांच्या मनातला ध्यास होता। आज महाराष्ट्राला ही फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। ही पोकळी कधी न भरून निघणारी आहे। हे फक्त पवार कुटुंबाचं दुःख नाही, हे आमच्यासारख्या, तुमच्यासारख्या दीनदलित, पीडित, शोषित सगळ्या लोकांचं भयानक दुःख आहे। अशा आमच्या लाडक्या दादाला श्रद्धांजली अर्पण करत असताना मन हेलावत आहे की ज्याने सगळ्यांना न्याय दिला त्याला परमेश्वराने का न्याय दिला नाही, हे माझं परमेश्वराकडे मागणं आहे। पण असो, झालेली घटना ही सत्य आहे असं मी मानतो आणि ते आपण पाहिलेलं आहे। अशा आमच्या दादाला जळगाव जिल्ह्याच्या वतीनं मी और मुझे तो मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। परिषद में भी इरिगेशन मिनिस्टर बोल के काम किया था और एक सज्जन, स्वभावशील, सबको मदद करने वाला कार्यकर्ता, इस तरह की उनकी पहचान थी। केवल शरद पवार चंद्र जी के नेफ्यू है बोल के नहीं, लेकिन उन्होंने अपनी खुद की जान पहचान अजित पवारच्या रूपाने सोनेरी हृदयाचा राजकारणी, अजित पवारच्या रूपाने आम्ही सर्वांनी एक सोनेरी हृदयाचा राजकारणी, ज्यांना त्यांच्या पक्षातलेच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता दादा म्हणून ओळखायचे, असा निर्भीड, वक्तशीरपणाचे धनी असणारे दुर्मिळ राजकीय नेते म्हणून अजितदादाकडे बघितलं पाहिजे। अतिशय निर्भीडपणे ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विधानसभेत देताना बघितलं। स्पष्टपणा हा त्यांचा गुण होता। ओठात एक, तेच ओठात असायचं। साधारणतः एक पारदर्शक नेता हा महाराष्ट्राने गमावला आहे। त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी दादांचं नेहमीच समर्थन करत दादाला आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानलं आणि अचानकपणे अशी घटना या महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये एक दुःखाची
किनार निर्माण करून गेली आहे. हा सोनेरी हृदयाचा माणूस नेता आम्हा सर्वांच्या मधात आज नाही राहिला याचं दुःख प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. एक मोठी उणीव महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे. कुटुंबावर तर आघात झालाच, पण त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते, महायुतीतले कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्याही कार्यकर्त्यांशी त्यांचा जो संवाद होता, जी सहृदयता होती, मैत्रीची भावना जोपासण्याची त्यांची वृत्ती होती, निश्चितपणे एक मोठा आघात महाराष्ट्राला घडला. सुधीर भाऊ, तुम्ही विरोधी पक्षात असताना, सत्ता पक्षात असताना, अगदी सरकारमध्ये असताना अजितदादांसोबत काम केलेलं आहे. त्या आठवणी म्हणजे तुम्हाला आता या खूप आठवणी आहे. म्हणजे कॅबिनेटमध्ये कधी कधी एखाद्या मुद्द्यांवर मतमतांतरे असायची आणि तेव्हा अनेकदा त्यांचं आणि माझं मत एक असायचं. तर्काच्या आधारावर आपली मतमांडणी करणं हे मला वाटतं की त्यांचं एक गुण होता आणि तर्काच्या आधारावर आपलं मत मांडायचं. आता माझी आत्ताची ताजीच आठवण की तुम्हालाही माहिती आहे की ते नेहमी म्हणायचे की आता सध्या आपल्या दायित्व जास्त आहे, आपल्या कामाचा जो व्याप आहे त्यासाठी लागणारा निधी अपुरा आहे. पण मी सहज आमच्या मतदारसंघाच्या SNDT युनिव्हर्सिटीच्या संदर्भात मी सहज त्यांना म्हणतो, दादा शिक्षण महत्वाचं असतं ना, आम्ही मुलींसाठी SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र करतोय. एका सेकंदामध्ये त्यांनी मागच्या जुलैमध्येही 100 कोटी दिले आणि डिसेंबरमध्येही 100 कोटी दिले. म्हणजे त्यांना याची जाणीव होती की टंचाई आहे, आर्थिक अडचण आहे, पण शिक्षण हा महत्वाचा गुण आहे. एक सेकंद सुद्धा गावला नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. दादा भाऊ राज त्यांनी काम केलं आहे, तुम्ही काम केलेलं आहे, एकंदर त्यांचा स्वभाव कसा राहिलेला आहे तुमच्या या सगळ्या? नाही, वित्तमंत्री म्हणून एक तर निश्चितचपणे आहे की आपल्या अर्थकारणाला नाही म्हणणारा वित्तमंत्री हवा असतो. प्रत्येक गोष्टीला होय म्हणता येत नाही. काही असे प्रसंग असतात की ज्यातून राज्याचं हित आणि त्याला लागणारा खर्च यामध्ये कुठेही ताळमेळ नसतो. आणि अशा प्रसंगात समोरचा व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्यांना गोड शब्दात नाही म्हणणं किंवा कठोर शब्दात नाही म्हणणं या दोन्ही गोष्टी अजितदादांना साध्य झाल्या होत्या आणि त्यातून आता राज्याची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर येत होती. वो हिंदी में बताएंगे, आपने आपका प्रदीर्घ अनुभव रहा है, अजित दादा को कैसे देखते हैं? अजितदादा तर ही दृश्य आपण पाहतोय. अजित पवार यांचा पार्थिव ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तिथं मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची ही गर्दी होताना दिसतीये. राज्यात 3 दिवसांचा दुखवटा ही जाहीर करण्यात आलेला आहे. तर जशी ही बातमी कळते तसतसे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल होत आहेत. बारामतीकर हे दाखल होत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. पाहूया आपण पुन्हा एकदा. पाठीमागेच विमानतळ म्हणजे एरोप्लेनची धावपट्टी आहे आणि ते आम्ही बाहेर काम करत असताना अगोदर आलेलं विमान ते आम्ही म्हणजे पाहिलेलं, पण ते असं चांगलं गेलेलं, वरून उडून गेलं. ते रिटर्न फिरून परत माघारी आलं आणि गावाकडे गेलं. तर गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली म्हणजे आलतं आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो. ते असं वरती जायचं ते धावपट्टीच्या कडेला असं ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा असा मोठा स्फोट झाला. एवढा मोठा झाला की म्हणजे बादल्या नेल त्या पाण्याच्या, पण आम्ही काहीच करू शकलो नाही. तरी पण त्या दिल्या आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली, पण म्हणजे ते आम्हाला माहीत नव्हतं कोणाची आहे, पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं. नंतर त्यांनी मग आम्हाला मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं. त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं. त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादात आहेत, पण आम्हाला माहीत नव्हतं आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली. असं नव्हतं व्हायला पाहिजे. ते आम्ही मुलाला फोन करायला सांगितला होता, पण त्यांनी कोणाला केला माहीत नाही. असं पट्टीवरती लोक असतात ना वॉचमन, त्यांना केला होता. एरोप्लेन ते वरची.
आम्ही बाहेरच काम करत होतो त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती. आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या. तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं. त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतरावर खाली होतं, वरती नव्हतंच ती. त्यांनी उतरायचा प्रयत्न केला पण ती दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जाग्यावरच हे झालं, तिथं वर पट्टीवरती चढूच शकलं नाही. स्फोट खूप मोठा झाला काय? खूप मोठा होता. आणि नंतर काय परिस्थिती झाली स्फोटानंतर? स्फोट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो, पाणी घेतलं पण ती आमची सुद्धा शक्यता नव्हती ती असं हे करायची, पाणी वाचण्याची. आम्ही खूप घाबरलेलो. त्यावेळेस दोन्ही साईडला 2 बॉड्या पडल्या होत्या. आंखों से देखा है, बहुत दुख भरी दर्द भरी घटना है ये। हमने देखा कि एरोप्लेन जब नीचे आया था ऐसा लग रहा था उसका क्रैश हो जाएगा ऐसा हम सोच रहे थे, तभी क्रैश हो गया। हम देखे कि हमें लगा नहीं क्रैश हो गया है, लेकिन एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका ज़बरदस्त। स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका। और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता। उसमें अजीदादा था, ये हमारे लिए बहुत शौक की बात में है। ट्रैप के नज़दीक 100 फुट से नज़दीक आके गिर गया है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।